रिंगण म्हणजे नेमकं काय? हजारो वारकरी त्या एका क्षणाची आतुरतेनं वाट पाहतात. असं काय चमत्कार घडतो? लाखो भक्त अश्वाच्या टापाखालची धूळ मस्तकाला लावतात. वारकरी परंपरेनुसार या मानाच्या अश्वाला साक्षात विठ्ठलाचा किंवा संताचा दिव्य वास असतो. म्हणून या अश्व केवळ घोडा नसून श्रद्धेचं जिवंत प्रतीक मानलं जातं. आज आपण अकलूजमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं ते दिव्य रिंगण अनुभवणार आहे. चला तर पाहूया हा सोहळा फक्त डोळ्यांनी नाही तर भक्तीने कसा अनुभवल्या जातो. रिंगण ही वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र परंपरा आहे. पालखी ज्या ठिकाणी मुक्काम करते त्या ठिकाणी मानाचा अश्व पूर्ण रिंगण करतो. भक्ताच्या श्रद्धेनुसार हा अश्व संतांच्या कृपा आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून अश्व धावत असताना हजारो वारकरी हात जोडून उभे राहतात. आता वातावरण पूर्ण बदललं होतं. सर्वजण एकाच दिशेने पाहत होते. टाळकरी टाळाच्या नादात होते. मृदंग नाद घुमत होता. ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष सुरू झाला आणि प्रत्येक जणांच्या अंगावर रोमांचक उभे राहिले. आणि अखेर तो क्षण आला ज्या क्षणाची आतुरतेनं सर्वजण वाट बघत होते. आणि मानाचा अश्व रिंगणात धावू लागला. अश्वाच्या प्रत्येक टापेसोबत भक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते आणि उडणारी धूळ अनेक वारकरी मस्तकाला लावत होते. त्यांच्यासाठी ती साधी धूळ नव्हती, ती तर संतांच्या चरणाने स्पर्शाने पावन झालेला प्रसाद होता. रिंगण आपल्याला एक गोष्ट शिकवते. अहंकार सोडा, भेदभाव सोडा, नाम घ्या, सेवा करा. वारकऱ्यांमध्ये राजा आणि रंक याच्यात फरक नसतो. वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला चालत जाणारा माणूस नाही. वारकरी म्हणजे आपल्या आयुष्यात सत्य, प्रेम, समता आणि विठ्ठलाचं नाम जपणारा भक्त. शेकडो वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी, संत नामदेव महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा अनेक संतांनी समाजाला भक्ती आणि माणुसकीचा मार्ग दाखवला आहे. आजही लाखो वारकरी त्याच शिकवणीवर चालत आहे. वारकऱ्यांमध्ये कोण मोठा आणि कोण लहान असा प्रश्न नसतो. इथे शेतकरी आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, उद्योगपती आहे, विद्यार्थी आहे, मजूर आहे, पण विठ्ठलाच्या दारात सगळे समान आहेत. वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात, कारण प्रत्येकांमध्ये देव पाहण्याची शिकवण या परंपरेत हीच वारकरी संप्रदायाची खरी ओळख आहे. वारीमध्ये शिस्त आणि कोणाच्या भीतीने नसतो, ती भक्तीमुळे असते. हजारो लोक एकत्र चालतात पण कुठे गोंधळ दिसत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याची सेवा करते. कोणी पाणी वाटते, कोणी अन्न देते, तर कोणी थकलेल्या वारकऱ्यांची मदत करते. ही सेवा कोणत्याही प्रसिद्धीसाठी नसते, ती विठ्ठलाला अर्पण केलेली असते. अनेक वारकरी वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. काही जण शेकडो किलोमीटर अनवाणी चालत असतात. उन्हाळा असो, पावसाळा असो की थकवा, त्यांच्या ओठावर नाम एकच असते, विठ्ठल विठ्ठल. अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की एवढा त्रास करून वारी का करायची? त्याचं उत्तर प्रत्येक वारकरी एकाच वाक्यात देतो, ही आमच्या माऊलीची ओढ आहे. वारी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठं झालो तरी नम्र राहा, दुसऱ्याची सेवा करा, कधीही अहंकार बाळगू नका, प्रेमाने बोला, प्रेमाने वागा आणि देवाचं नाम घ्या. कदाचित म्हणूनच वारकरी परंपरा आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे. ही केवळ परंपरा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. म्हणून जेव्हा रिंगणाचा क्षण येतो तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, कारण त्यांच्यासाठी तो फक्त एक सोहळा नसतो तर आयुष्यभर जपलेला श्रद्धा, प्रत्यक्ष अनुभवाचा क्षण असतो. आणि जर तुम्हाला हा भक्तिमय अनुभव आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना, वारकऱ्यांना, सर्वांना शेअर करा. कमेंट मध्ये एकदा प्रेमाने लिहा ज्ञानोबा तुकाराम. आणि शेवटी आपण सर्वजण मिळून म्हणूया पुंडलिका वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि भेटू एका पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.